नमस्कार. सीमास क्रिएटिव्हिटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे फुलगोबीचे पराठे. ही इथे मी फुलगोबी घेतलेली आहे. आपण हिला आता असे जाड कापल्यानंतर थोडंसं कोमट पाण्यामध्ये थोडं 5 मिनिट ठेवून स्वच्छ करून घेऊया. थोडेसे मीठ, झाकण ठेवून 5 मिनिट आपण हे पाण्यामध्ये राहू देऊ. त्यानंतर काढूया. पाच मिनिटानंतर आपण ही फुलगोबी फ्लावर पाण्यातून काढून घेऊया. दहा ते 15 मिनिट आपण हिला चाळणीमध्ये सुकू देऊया. 15 मिनिट नंतर फ्लावर छान सुकलेली आहे. आपण आता हिला किसून घेऊया. फ्लावर आपला किसून झालेला आहे. आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. एक चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आपण जिरे ओवा पावडर 1 चमचा, सोप पावडर, दोन चम्मच पुदिना पावडर. पुदिना पावडरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, आपण तो पाहू शकता. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट, आमचूर पावडर 1 चमचा, आपण आता हे छान मिक्स करून घेऊया. फ्लावरला पाणी सुटते, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची आवश्यकता नाहीये. साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, आपण तेही पाहू शकता. तसेच माझे असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. आपल्या कमेंट्सने मला अजून नवीन नवीन पदार्थ करण्याचा उत्साह मिळतो. तसेच आपले काही सजेशन असेल पदार्थ करण्याचे तेही सांगा, त्याचा मी व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आता आपले हे बॅटर तयार आहे. पराठा तयार करण्यासाठी आपल्याला जी कणिक लागणार आहे ती आता मळून घेऊया. इथे मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे. 1 चमचा मीठ. ही फक्त गव्हाची कणिक आहे, यामध्ये मैदा मिक्स नाहीये. नेहमीप्रमाणे पोळीसाठी मळतो तसं मळूया. आपली कणिक मळून झालेली आहे. आपण हिला 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. आपण आता पराठा तयार करूया.
बॅटर तयार केलं होतं हे त्यामध्ये स्टफ करूया। तसे फ्लावरचे 2 प्रकारे पराठे तयार करता येतात, त्यापैकी हा एक प्रकार आहे। पराठ्याचा जो दुसरा प्रकार आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। इथे आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे। अदलून बदलून आपण दोघं साईडने पराठा लाटणार आहोत, जेणेकरून सगळीकडे त्याचं बॅटर पसरेल। यावर असं छान तूप घालून याला भाजणार आहोत। आपल्याला हवं असल्यास आपण यासाठी तेलही वापरू शकता। पराठा तयार आहे। आपण याला आता कट करून घेऊया। आपला पराठा तयार आहे। हा पराठा आपण दही किंवा कढी बरोबर सर्व करू शकतो।